श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्या महिलांचा आवडीचा सर्वात महत्वाचा आणि तितकाच आवडीचा सण म्हणजे वटपौर्णिमा. कारण की बघा, वटपौर्णिमा हा सण भारतीय संस्कृतीमध्ये पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी केल्या जाणाऱ्या व्रतामध्ये वटपौर्णिमा या व्रताला अतिशय अत्यंत महत्वाचं स्थान आहे. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी प्रत्येक सुवासीन स्त्री अत्यंत श्रद्धेने आणि मनापासून हे व्रत करत असते. परंतु यंदा म्हणजे 2026 मध्ये वटपौर्णिमा तिथी ही नक्की कधी आहे, त्याचबरोबर पौर्णिमा तिथी कधी सुरू होत आहे आणि कधी संपणार आहे, पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी काय करावं, त्याचबरोबर कोणत्या चुका टाळाव्या, अशी सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये जय माता लक्ष्मी आवर्जून लिहा. बघा मित्रमैत्रिणींनो, हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला वटपौर्णिमा तिथी साजरी केली जाते. यंदा म्हणजेच 2026 मध्ये वटपौर्णिमेची तारीख आणि तिथी ही वेळेनुसार कशी आहे ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. परंतु वटपौर्णिमा ही सोमवार 29 जून 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. 29 जून रोजी सूर्योदयापासून पौर्णिमा तिथी लागत असल्यामुळे उदय तिथीनुसार सोमवारी 29 जून रोजी सर्व सुवासिनीने वटपौर्णिमेचं व्रत आणि पूजा करायची आहे. सोमवार हा देवादिदेव महादेवांचा वार आहे आणि या दिवशी वटपौर्णिमा येणं हे अतिशय अत्यंत शुभ मानले जाते. कोणती पूजा जेव्हा आपण शुभ मुहूर्तांवरती करतो ना, त्यावेळी तिचं अधिक शीघ्र फळ जे आहे ना, तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. त्यामुळे 29 जून रोजी पूजेसाठी सकाळी कोणते शुभ मुहूर्त आहेत ते देखील आपण व्हिडिओमध्ये समोर जाणूनच घेणार आहोत. परंतु सकाळचा अमृत मुहूर्त हा पूजेसाठी योग्य आणि सर्वोत्तम मानला जातो. पूजेसाठी सर्वात उत्तम असणार आहे तो जो म्हणजे सकाळी 6 ते 7:30च्या दरम्यान असेल. त्यानंतरचा मुहूर्त 9च्या दरम्यान आहे. दुपारचा 4 लाभ मुहूर्त हा 1:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत असणार आहे. पण एक महत्वाची टीप आहे, सोमवारी सकाळी 6:30 ते 9 या वेळेत राहुकाळ असतो. काळात वडाची पूजा, मुख्य पूजा किंवा धागा गुंडाळणे टाळावे. त्यामुळे सकाळी 9 नंतर किंवा सकाळी 7:30च्या आधी पूजा करून घरी येणं उत्तम राहील. आता आपण बघूया की या पवित्र दिवशी आपल्याला कोणती कामं करायची आहे आणि पूजा कशी करायची आहे. या दिवशी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आपल्याला आवर्जून टाकायची आहे. थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. अशा पाण्याने आपण स्नान केलं तर आपल्याला पवित्र ठिकाणी किंवा तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य जे आहे तर ते लाभत असतं. यानंतर आपल्याला ह्या पाण्याने स्नान करायचं आहे. स्वच्छ वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे किंवा मग नवीन पवित्र वस्त्र जसे की शक्यतो लाल, पिवळे किंवा हिरवी साडी परिधान करावी. यानंतर कपाळावरती कुंकू आणि सर्व सौभाग्य अलंकार परिधान करून व्रताचा संकल्प करावा. यानंतर वडाच्या झाडाला ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सावित्री, सत्यवान यांचे प्रतीक मानले जाते. झाडाजवळ जाऊन प्रथम आपल्याला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं आणि स्वासिक धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. झाडाला आपल्याला सुती धागा जो आहे पांढरा तर किंवा मग कलाव्याचा धागा मिळतो तर तो धागा गुंडाळत आपल्याला 7 प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहे. प्रथेप्रमाणे फेऱ्या मारायच्या आहेत. फेऱ्या मारत असताना मनात आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची आणि चांगल्या आरोग्याची प्रार्थना करावी. पूजेनंतर वडाला आणि इतर सुवासिनींना गव्हाचं किंवा आंब्याचं वाण दान द्यावं. या दिवशी
ऋतुफळ म्हणून आंबे अर्पण करण्याला खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. पूजा संपन्न करून झाल्यावरती सत्यवान आणि सावित्रीची कथा आवर्जून वाचावी किंवा मग तुम्ही श्रवण केली तरी देखील चालेल. यामुळे व्रताची पुनरावृत्ती होते. जितके महत्व आपण याला करतो तितकेच महत्व आपण काय करू नये यालाही आहे. वट पौर्णिमेच्या दिवशी खालील गोष्टी आवर्जून टाळाव्या. हा सौभाग्याचा सण आहे, त्यामुळे पूजेच्या वेळी किंवा पांढऱ्या रंगाची साडी कपडे परिधान चुकून देखील करू नका. आजकाल शहरामध्ये वडांची फांदी घरी आणून पूजा करण्याची पद्धत निघालेली आहे, परंतु शास्त्रामध्ये झाडांची फांदी तोडणे हे अशुभ मानले गेले आहे. शक्यतो करून थेट झाडापाशी जाऊनच पूजा करावी. जर शक्य नसेलच तर मग अशा वेळी कुंडीमध्ये तुम्ही एखादं छोटं झाड जे आहे मुळासहित तर ते लावा आणि कुंडीतील छोट्या झाडाच्या वडाच्या रोपाची पूजा जी आहे तर ती करा, परंतु फांदी तोडू नका आणि त्या फांदीचं पूजन जे आहे तर ते करू नका. व्रताच्या दिवशी मनात राग द्वेष घरामध्ये कटकट असू नये. पतीशी किंवा कुटुंबाशी कुणाशीही वाद घालू नये. आलेल्या कोणत्याही सुवासिनींचा किंवा मान मागणाऱ्यांचा अपमान करू नका. त्यांना आदराने हळदी कुंकू लावा. जर तुम्हाला आरोग्याचा त्रास असेल, गरोदर महिला किंवा आजारी व्यक्ती तर उपवास करू नका. फलाहार करून तुम्ही पूजा करू शकता. देव तुमच्या श्रद्धेचा भुकेला असतो. शरीराला त्रास देण्याची कुठलीही गरज नाहीये. हे सर्व आपल्याला करायचं आहे, परंतु मैत्रिणींनो थांबायला हवं. वाण देताना किंवा वट पौर्णिमेच्या दिवशी न कळतपणे आपल्याकडून अशा काही छोट्या मोठ्या चुका होतात ना, ज्या आपल्या हसत्या खेळत्या संसाराला नजर लावू शकतात. आपल्या शास्त्रात आणि पुराणात अशाच 5 विशिष्ट वस्तू सांगितल्या गेल्या आहेत, ज्या वटपौर्णिमेच्या दिवशी विसरू नये. अगदी चुकूनही इतर कोणालाही महिलेला किंवा कोणत्याही व्यक्तीला देऊ नका. असे देखील म्हटले जाते की या दिवशी जर तुम्ही या 5 वस्तू कोणाला दिल्या तर तुमच्या घरातील माता लक्ष्मी म्हणजेच सुख शांती आणि समृद्धी, तुमच्या पतीचं भाग्य दुसऱ्याच्या घरी चालले जाते. नंतर फक्त पश्चातापाची वेळ ही आपल्यावरती येते. त्याच 5 वस्तू कोणत्या आहेत, त्या का देऊ नये ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत. परंतु ऐका, व्हिडिओला एक लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा. तुम्ही एकही वस्तू मिस केली तर कदाचित मोठी चूक तुमच्या हातनं होऊ शकते. तर चला मग बघू कोणती चूक आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी आपण खूप छान तयार होतो, नटतो आणि एकदा असं होतं की पूजेच्या वेळी एखाद्या मैत्रिणीकडे किंवा शेजारच्या स्त्रीकडे महिलेंकडे एखादी वस्तू नसेल, जसे की कुंकवाची डब्बी, काजळ, लिपस्टिक किंवा गळ्यातील एखादा दागिना, मोत्यांची माळ किंवा हातामधल्या बांगड्या, अंगठी, आपल्या हातातील किंवा कपाळावरची वस्तू लगेचच काढून आपण तिला देत असतो. नियम काय सांगतो बघा, तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या अंगावरील किंवा स्वतः वापरलेले सौभाग्य अलंकार जे असतात ना, तर ते दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला देऊ नका. हा दिवस तुमच्या सौभाग्याचा उत्सव असतो. तुमच्या अंगावरील वस्तूंमध्ये तुमची सकारात्मक ऊर्जा साचलेली असते आणि सौभाग्याचे तेज असते. ते दुसऱ्याला दिल्याने तुमच्या सौभाग्याचा क्षय होतो असे देखील मानले जाते. जर कुणाला मदत करायचीच असेल तर मग तुम्हाला शक्य होत असेल तर नवीन आणलेल्या वस्तू द्या, परंतु जी तुम्ही स्वतः वापरताय वस्तू गळ्यामध्ये धारण करताय तर ती स्वतःची वापरलेली वस्तू जी आहे ना, तर ती चुकून देखील देऊ नका. यानंतर समोरची वस्तू आहे ती म्हणजे पांढऱ्या रंगाच्या वस्तू किंवा अन्न पदार्थ वट पौर्णिमेला वाण देण्यासाठी, ओटी भरण्यासाठी खूप मोठी परंपरा आहे, पद्धत आहे. या दिवशी आपण सुवासिनींना तांदूळ, आंबे, गहू किंवा इतर वस्तू दान म्हणून देतो, परंतु लक्षात ठेवा, वाण देताना किंवा कोणालाही काही वस्तू देताना त्यामध्ये काळा किंवा पांढरा रंग हा नसावा. वाणामध्ये चुकून काळ्या रंगाची नक्षी असलेले कापड किंवा बांगड्या किंवा पांढरे स्वच्छ कपडे देऊ नका. त्याचप्रमाणे या दिवशी पांढऱ्या वस्तू जसे की दूध असेल, दही असेल, मीठ असेल, साखर असेल, संध्याकाळच्या वेळी घराबाहेर कुणालाही देऊ नका. काळा आणि पांढरा रंग सौभाग्याच्या पूजेमध्ये
वर्ज मानला जातो. हे रंग नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. यामुळे वैवाहिक जीवनामध्ये अडचणी, अडथळे, संकटे, विघ्न हे येऊ शकतात. वाण देताना नेहमी लाल, पिवळा, हिरवा या शुभ रंगाचा वापर करावा. यानंतर समोरची वस्तू जी आहे ती म्हणजे घरातील पैसे किंवा नगदी रक्कम, म्हणजेच ती आपल्या घरातील लक्ष्मी असते. बघा, एखाद्या वेळी आपण घाई गडबडीमध्ये असतो. अशा वेळी एखादी सुवासीन किंवा आपली शेजारची व्यक्ती येऊन सांगतात, माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीये, पूजेसाठी साहित्यासाठी मला 10, 20, 50, 100 असे रुपये दे, मी नंतर तुला देते. आणि आपण विचार न करता घरातील पैशांच्या डब्यातून किंवा पॉकेटमधून किंवा कपाटामधून आपण लगेचच पैसे काढून देत असतो. परंतु वटपौर्णिमा ही तिथी जी आहे ना, तर ती माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी खास विशेषतः वटपूजेच्या काळामध्ये घरातील नगद नारायण म्हणजेच पैसे कुणालाही उधार किंवा दान म्हणून देऊ नका. याचा परिणाम काय होतो, यामुळे घरातील चालू असलेली माता लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी निघून जाते आणि घरात आर्थिक चणचण, उणीव जी आहे ना, तर ती आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये भोगावी लागत असते. जर तुम्हाला पूजेच्या वेळी गुरुजींनी किंवा गरिबांना दान करायचं असेल तर ते पैसे आधीच बाजूला वेगळे काढून ठेवा. ऐनवेळी घरातील मुख्य तिजोरीतून किंवा पैशाच्या डब्यामधून काढून हे पैसे देऊ नका. समोरची वस्तू जी आहे ती म्हणजे धारदार किंवा लोखंडी वस्तू. तर बघा, अनेक महिला वाण देण्यासाठी स्टीलची भांडी, डबे किंवा चमचे खरेदी करतात. परंतु लक्षात ठेवा, वाण देताना वस्तूची निवड खूप काळजीपूर्वक करावी. वाणामध्ये चुकूनही सुरी, कात्री किंवा लोखंडापासून बनवलेले कोणतेही टोकदार, धारदार वस्तू कुणालाही भेट म्हणून किंवा वाण म्हणून देऊ नका. ह्या टोकदार किंवा धारदार वस्तू नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतात किंवा कटुता आणतात. आणि यामुळेच आपल्याला ह्या गोष्टी पाळायच्या आहे. यानंतरची 5वी वस्तू जी आहे ती म्हणजे शिळ अन्न किंवा उरलेलं पूजेचं साहित्य. 5वी आणि सर्वात महत्वाची वस्तू आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी घरात गोडधर पदार्थ जे आहेत तर ते बनवले जातात. त्याचप्रमाणे पूजेसाठी आंबे, गव्हाचे दाणे आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये आणले जाते. पूजा झाल्यावरती अनेक महिला उरलेलं जे काही साहित्य किंवा आदल्या दिवशीचं अन्न एखाद्याला देऊन टाकतात. आणि वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासीन स्त्री किंवा कुणालाही वाण देणे किंवा अन्न देताना ते अत्यंत ताजे आणि शुद्ध असावे. तुमच्या पूजेच्या ताटात उरलेले किंवा वडाला स्पर्श करून खाली पडलेले आंबे किंवा फळं जी आहेत तर ती दुसऱ्या सुवासीन महिलेला वाण म्हणून देऊ नका. ज्या वेळेस तुम्ही वडाची पूजा कराल त्यावेळी या 5 गोष्टी मनामध्ये पक्क्या लक्षात ठेवा. न कळत होणारी ही एक छोटीशी चूक सुद्धा आपल्या संसाराला महागात पडू शकते. त्यामुळे वेळीच सावध व्हा, जेणेकरून नंतर पश्चाताप करण्याची वेळ आपल्यावरती येणार नाही. श्रद्धा आणि नियमांचं पालन करून केलेली सेवा, भक्ती, पूजा ही नेहमीच शीघ्र फलदायी ठरत असते. त्याचप्रमाणे वडाच्या झाडासारखे तुमचे दृढ आणि अतूट प्रेम राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल, ज्यांना काही अडचण असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.